अशा सूचना भाजपच्या नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली। एक महत्त्वाची घडामोड आहे, आझाद मैदानात मराठा आंदोलक मंडप उभारणार आहेत। पावसापासून बचावासाठी आंदोलकांकडून मंडप उभारला जाणार आहे। आंदोलकांना गाड्या काढून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी पावसानं हजेरी लावली। पावसापासून बचावासाठी आंदोलकांनी डोक्यावर ताडपत्री घेतली। 3000 चपात्या आणि त्याच्यावर लागणारी भाजी हे दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानातले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आलेले हे सगळे आंदोलक। मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात आपण पाहतोय सातत्याने पावसाचं वातावरण आहे। आता सुद्धा हे सगळे आंदोलक त्या ठिकाणी उपस्थित असताना पाऊस आला, तसं लगेच काही आंदोलकांनी ताडपत्री डोक्यावर घेत पावसापासून स्वतःचा बचाव केलेला। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडनं। संजय, दृश्य पाहतोय पावसापासून बचावासाठी काही आंदोलकांनी डोक्यावर ताडपत्री घेतली आणि आता त्या ठिकाणी मंडप उभारला जाणार असं कळतंय। ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे त्याच्यामुळे सिद्धही झाला आहे, परंतु कुठेतरी आसरा घेण्यासाठी या ठिकाणचे जे आंदोलक आहेत सोबत ताडपत्री असतात, छत्र्या असतात, अन्य असतात याचा वापर करत आहेत। तसेच तसं पाऊस पडल्यामुळे ते चिखल झाल्यामुळे ते खाली बसता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी मंडपाची व्यवस्था व्हावी असं संयोगाच्या वतीने या ठिकाणी चर्चा करत आज या ठिकाणी परत एकदा मंडप किंवा या ज्या मैदानावर आहे त्या ठिकाणी मोठी ताडपत्री आच्छादन केले जाऊ शकतात आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी सुरक्षित जाऊ शकते। वर्षाचा तिसरा दिवस असलेले आंदोलक तात्काळ आहेत, परंतु मराठा समाजाला आणि यांचं यासाठी हे आंदोलक या ठिकाणी दिसून आहेत। पावसाची परवा नाही, थंडीची परवा नाही आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाची परवा न करता आंदोलक या ठिकाणी मोठ्या आनंदात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। तरी या ठिकाणी आंदोलकांसाठी कुठलीतरी व्यवस्था करण्यात यावी अशी काही आंदोलकांचं म्हणणं आहे, परंतु असं होत आता सध्या तरी असं होत आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच संजय। तर थेट आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सीएसएमटी परिसरात उपस्थित आहेत गिरीश गायकवाड। गिरीश, दृश्य आपण आता पाहिली होती आझाद मैदानातली। पावसानं हजेरी लावताच आंदोलकांनी पावसापासून बचावासाठी ताडपत्री डोक्यावर घेतली। तुम्ही सीएसएमटीच्या परिसरात त्या ठिकाणी सुद्धा बाहेर मोठ्या संख्येने आंदोलक होते, काय नेमके त्या ठिकाणी आता आंदोलकांनी पावसापासून बचावासाठी काय व्यवस्था केली आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितच पावसापासून बचावासाठी जिथे जिथे आडोसा मिळेल त्या ठिकाणी हे सगळे आंदोलक गेलेले आहेत। आपण पाहिलं की सीएसटीच्या याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमले होते, पण जी गर्दी आहे ती 80% या ठिकाणाहून सरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। बरेचसे आंदोलक आहेत ते मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये जिथे स्टेशन आहे सीएसएमटी स्टेशन त्या ठिकाणी आडोसा घेऊन उभं राहिल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसतंय। त्यासोबतच काही जण आपल्या ट्रकमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि काही जणांनी रेनकोट घालून या ठिकाणी रस्त्यावरती आंदोलन पुकारलेलं आहे। काहींनी छत्र्या या ठिकाणी जिथे आडोसा मिळेल त्या ठिकाणी हे सगळे पोहोचलेले आपण पाहतोय की रॅपिड ऍक्शन फोर्सचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा सध्या छत्रीचा आसरा घेऊन या ठिकाणी पावसामध्ये जे सुरक्षा व्यवस्था आहे ती तैनात करून त्या ठिकाणी उभे असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच आंदोलन जे आहे ते सुरूच ठेवणार असा पवित्रा जो आहे तो या आंदोलकांनी घेतलेला आहे। मुंबईचा आझाद मैदानचा परिसर असू द्या किंवा बाहेरचा आसपासचा परिसर असू द्या, या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जसा पाऊस सुरू झाला तसं जिथे जिथे आडोसा मिळेल तिथे तिथे या आंदोलकांनी जाणं पसंत केलेलं आहे आणि पाऊस